दादांच्या विमान अपघाताच्या इतक्या दिवसानंतर सुद्धा साहिल मदन हा आणि यश ही दोन माणसं कुठं आहेत एवढंच एक उत्तर जरी भेटलं तरी मला असं वाटते ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर होण्यापर्यंत महाराष्ट्राला ही माहिती झाली पाहिजे की साहिल मदन आणि यश मी या छोट्याच प्रश्नाच्या की बाकी मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नये। इन्व्हेस्टिगेशन टीम जी असेल किंवा ज्यांनी चौकशी सुरू केलेली आहे त्या टीमनी साधारण फक्त हे दोन पायलट कुठं थांबलेत आणि आता ते कुठे तर महाराष्ट्राच्या थांबेल कारण मी केला होता की 50 कोटी रुपयाचा व्हीएसआर कंपनीने त्याच्या पायलटचा विमा काढलेला आहे। त्या विमान कंपनीचा पायलट बॉम्बर म्हणून पाठवला गेला होता का, जाणीवपूर्वक त्यांनी अशा प्रकारे घातपात घडून आणला का, ही सगळी गोष्ट अत्यंत बारकाईनं अभ्यासणं महत्वाचं आहे। कारण गोजूबावीच्या माळरानावरील अजितदादांच्या विमानाच्या अपघाताचं गूढ रहस्य हे काळाच्या पडद्याआड जाऊ नये, जनतेला खरं काय ते समजलं पाहिजे। आणि व्हीएसआर कंपनी सारखी कंपनी जिने अजितदादांसारखा नेत्याचा हातपात केलाय त्या कंपनीवर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही। त्या कंपनीवर साधा एफआयआर नाही। त्या कंपनीला कोण वाचवते या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आल्या पाहिजे। दादांना त्यांच्या विमान अपघाताची चौकशी होण्याकरता जो कोणी न्याय देत असेल म्हणजे न्याय मिळावा म्हणून धडपडत असेल त्यांच्यासोबत मी दादांचा एक कार्यकर्ता या नात्यानं शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून राहणार। परिणामाची कसलीही चिंता मग त्या धमक्या असतील, प्रेमाची धमकी असेल, इकडून तिकडून कोणाकडून सांगणं असेल, लालसा देण्याचा प्रयत्न असेल, तरी त्याला भीक न घालता अजितदादांसारख्या देव माणसाचं आमच्यावर जे कर्ज आहे की आम्ही आजही जे सुखाचे दोन घास खातो माझ्यासारखा कार्यकर्ता ते अजितदादांच्या पुण्याईमुळं। त्यामुळे दादाच्या मृत्यूचं खरं कारण काय विमान अपघाताचं हे जनतेच्या समोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही।